आजचे दैनंदिन मानना. प्रेज द लॉर्ड. नवा दिवस नवी आशामध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करीत आहे. घेऊन वाचूया आजचं वचन. उपदेशक 8:12. पापी 100दा पाप करून पुष्कळ दिवस वाचला तरी माझी खात्री आहे की देवाचे भय बाळगणारे जे त्यास भिवून वागतात त्याचे कल्याणच होईल. हालेलुया. बघा देव ह्यात काय बोलायचा प्रयत्न करतो आज देवाच्या लोकांनो. आम्ही हालेलुया या जगात हालेलुया बघा देव काय म्हणतो. पापी लोक कुणाला देवानी सांगितलं पापासाठी देव आपल्यासाठी मानव जीवन धारण करून देव ह्या जगात आला. कशासाठी आला? पापी लोकांसाठी आला. तर आम्हाला पापी लोकांना तो काय म्हणतो, तुम्ही 100 वर्ष जरी जगलात तरी हालेलुया 100 वर्ष जगलात तरी तो कधी ना कधी मरणारच आहे. हे तर खात्री, हे देवाचं न टळणारी गोष्ट आहे. देवानी जीवन दिलं तर मरण पण दिलेलेच आहे. आपण ह्यातच जर वाचलं 8व्या वचनात त्यात स्पष्टपणे मरणाबद्दल सांगितलेलं आहे. हालेलुया. तर आपल्याला पापी लोकांना काय विचार करायचं, आपला पापाचा मार्ग सोडून आपल्या जे आपण एक घमंडच असतो जे माणसाला पाप करायला मजबूर करतो. माणसाच्या जीवनात मनामध्ये जर घमंड, डोक्यामध्ये मनामध्ये कुणाला पैशाचा घमंड असतो, कुणाला आपल्या नावाचा घमंड असतो, कुणाला आपल्या जातीचा घमंड असतो, कुणाला काही असतो. असा हा घमंडच आलेल्या पापाला मजबूरपणा करतो. आणि त्या पाप करत माणसाला हा विचारच पडत नाही की ह्या जगात देव आहे म्हणून आणि आम्ही देवाचे बनवलेले माणसं आहे म्हणून तो विसरून जातो. कारण की ज्यांनी त्याला बनवलं त्यालाच तो विसरून जातो. तर देव त्याला सांगायचा प्रयत्न करतो की तू जरी 100 वेळा पाप केले तरी हालेलुया तो जगणार नाही. तो पुष्कळ दिवस वाचला तरी माझी खात्री आहे की देवाचे भय बाळगणारे जसे त्यास भिवून वागतात त्याचेच कल्याण होतात. देवाचे लोक जे भिवून वागतात, देवाच्या प्रत्येक गोष्टीला देवाचे लोक कसे आहेत, भिवून वागणार. काही पाप करताना त्यांना पटकन लगेच मनामध्ये येणार की नाही, अरे कुणी बघो न बघो पण परमेश्वर आम्हाला बघतो, देव आम्हाला बघतो, आम्ही हे चुकीचं काम करायलो, हे करू नाही पाहिजे असं पापी माणसाला वाटत नाही. पापी माणसाच्या मनामध्ये घमंड असल्यामुळे तो नेहमी काय विचार करतो, देव नाही, मला कुणी बघणार नाही, माझं कुणी वाकडं करणार नाही असं तो त्याच्या मनामध्ये बोलत असतो. पण तो पाप करतच असतो. पण देवाचे भिणारे लोक, देवाला भिवून चालणारे लोक असं करत नाही. ते देवाच्या प्रत्येक कामात पहिलं स्थान देऊन प्रत्येक कामात भिवून कामं करतात. काय चांगलं, एखाद्या लहान बालकाचं जरी मन दुखलं असेल 100 वेळा त्यांना जाऊन विचारतील, बाळा तुझं मन दुखलं का रे माझ्या शब्दामुळं, बाळा तुझं मन दुखलं का रे माझ्या शब्दामुळं. असं पापी लोक करत नाही. म्हणून देव म्हणतो तो 100 वर्ष वाचला तरी तो राहणार नाही, ह्या जगात राहणार नाही. ह्यामुळं आम्हाला हे समजलं पाहिजे की आमचं जीवन परमेश्वराच्या हातात आहे. आमचं जीवन कुणाच्या हातात नाही ना, आमच्या घमंडात नाही किंवा आमच्या पैशात नाही, आमच्या नावात नाही. आमचं जीवन परमेश्वराच्या हातात आहे. तर आम्ही त्याच्या हातात जर पडून नम्रताने आणि एक सहनशीलतेने वागलं, दीनताने वागलं तर देव आम्हाला आयुष्य वाढून देईल, ना की आमचं आयुष्य कमी करणार. तर हे आम्हाला मेन समजलं पाहिजे की देवाचे लोक आणि पापी लोकांमध्ये काय फरक असतो. तर देवाच्या लोकांना आज जर हे वचन तुम्हाला कळालं असेल, काही पापाचे कार्य असेल तर ते सोडून ते टाकून द्या आणि देवापुढे येऊन हालेलुया दीन नम्र भावेने देवाचे लोक बनण्याचा प्रयत्न करा. कारण की आमचा देव येशू ख्रिस्त खूप महान परमेश्वर आहे आणि त्याच्याजवळ जे येईल त्याचं तोंड परमेश्वर कधीसुद्धा लज्जित होऊ देणार नाही. आपण या वचनाद्वारे प्रार्थना करू. हालेलुया स्तुती करते देवा येशू ख्रिस्ता तुझ्या नावाने. देवा तू जसं पाप्यांना हालेलुया देवा सांगितलं की तो जगणार नाही हालेलुया, तसं देवा तू देवाच्या लोकांना बी सांगितलं की मी तुमचं आयुष्य वाढवून टाकल. हालेलुया देवा त्यांच्या लोकांना कधी तू हालेलुया काहीसुद्धा कमी गोष्ट पडू देणार नाही आणि तू पडू देत पण नाही. त्यामुळे आम्ही तुझं धन्यवाद करते देवा. ह्या जगात राहणारे भरपूर लोक परमेश्वर हालेलुया, आम्ही जिथं राहतो परमेश्वर
आमच्या आजूबाजूला राहणारे किंवा कुणी का असना देवा पाप करत असतील तर त्यांचं मन परिवर्तन करणारा देव फक्त तूच आहे देवा. त्यांच्या जीवनातला हे हालेलुया घमंडाचं कार्य काढून टाक आणि देवा तुझ्या चरणापाशी येऊन देवा त्यांनी सर्व काही विसरून तुझ्या पशी परमेश्वर नम्र भावेने वागण्याची मदत मागण्यासाठी त्यांना ते हृदय दे देवा. देवा कार्य कर, देवा कार्य कर. हालेलुया सगळे काही लेकरं तुझेच आहे देवा. तू सगळ्यांना बनवलेलं आहे देवा. देवा अनुग्रह कर, दया कर देवा. या छोटीशी प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या गोड नावात ऐक आणि कबूल कर माझ्या स्वर्गातील देवा. आमेन.